नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर नंबर 7 पाठ क्रमांक 7 मेटल्स अँड नॉन मेटल्स धातू आणि अधातू या प्रकरणाविषयी माहिती पाहणार आहोत. या अगोदर आपण पार्ट 1 मध्ये भाग 1 मध्ये पाहिलेला भाग याची रिव्हिजन उजळणी पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे मेटल्स धातू. सेकंड भाग आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. धातूचे भौतिक गुणधर्म आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स त्यामध्ये लस्टर, तेज, चकाकी, हार्डनेस, कठीणपणा, डक्टिलिटी, तन्यता, मिलॅबिलिटी, वर्धनीयता, कंडक्शन ऑफ हीट, उष्णतेचे वहन, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, विद्युत वहन, डेन्सिटी, घनता, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट, द्रवणांक व उत्कलनांक अँड सोनोरिटी, नादमयता. या पद्धतीने आपण त्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स धातूचे काही भौतिक गुणधर्म पाहिलेले आहेत. त्याचबरोबर थर्ड पॉईंट नॉन मेटल्स अधातू आहेत. या अधातूच्या सुद्धा आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स अधातूचे सुद्धा आपण भौतिक गुणधर्म पाहिलेले आहेत. त्यामध्ये अपवाद मात्र फक्त नॉन मेटलच्या संदर्भामध्ये सोनेरिटी, नादमयता ही प्रॉपर्टी त्यामध्ये आपल्याला आढळून येत नाही. त्यानंतर मेटॅलॉइड्स या मेटॅलॉइड्स धातू सदृश्य की काही मूलद्रव्य धातूचे गुणधर्म दर्शवितात तर काही मूलद्रव्य अधातूचे गुणधर्म दर्शवितात. दोन्ही प्रकारचे गुणधर्म काही प्रमाणामध्ये आढळून येतात. त्याला आपण मेटॅलॉइड्स असं म्हणतो, धातू सदृश्य. त्यानंतर आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स धातूचे रासायनिक गुणधर्म आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉन संरूपण, फॉर्मेशन ऑफ आयनांची निर्मिती कशी होते, रिॲक्शन विथ ऑक्सिजन बरोबर धातूची अभिक्रिया, रिॲक्शन विथ ॲसिड आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया, रिॲक्शन विथ वॉटर पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया. एवढा भाग आपण भाग 1 मध्ये पाहिलेला आहे. आज आपण पार्ट 2 मध्ये भाग 2 मध्ये केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल अधातूचे असणारे रासायनिक गुणधर्म. त्यामध्ये पहिला आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉन संरूपण. यामध्ये जर आपण पाहिलं मोस्ट ऑफ द नॉन मेटल्स हॅव 4 to 7 इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलन्स शेल. बहुसंख्य धातूंच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या जास्त म्हणजे 4 ते 7 इलेक्ट्रॉन एवढी इथपर्यंत असते. आणि मग त्यांचं एक एक्झाम्पल आपल्याला टेबल दिला. त्या टेबलमध्ये म्हटलेलं आहे नॉन मेटल अधातू, ॲटॉमिक नंबर अणुअंक, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉन संरूपण. त्यामध्ये सुरुवातीला दिलेला आहे नायट्रोजन. ॲटॉमिक नंबर आहे नायट्रोजनचा 7 आणि म्हणून त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 5 असे इलेक्ट्रॉनची विभागणी केलेली आहे. पुढचा नॉन मेटल आहे त्या ठिकाणी ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2, 6 2 आणि 6. तिसरा नॉन मेटल सांगितलेला आहे क्लोरीन. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2, 8, 7. या पद्धतीनं त्या ठिकाणी नॉन मेटल, ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर पुढचे आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. त्यामध्ये आहे फॉर्मेशन ऑफ आयन्स, आयनांची निर्मिती.
Non-metals have a tendency to accept electron in their valence shell to form negatively charged ions called anion. अधातूमध्ये त्यांच्या संयोजक कवचातील इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण प्रभारी आयन म्हणजेच एनायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे नॉन मेटलमध्ये त्या ठिकाणी ऋण आयन तयार होतात, मेटलमध्ये धन आयन तयार होतात. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. ते धन आयन आहे त्याला आपण कॅटायन म्हणतो आणि नॉन मेटलमध्ये असलेली जी काही फॉर्मेशन ऑफ आयन्स आहे त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, एनायन असं म्हणतो. त्यांचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे पहा. फॉर एक्झाम्पल क्लोरीन, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 287. मग तो काय करतो, त्याचे शेवटच्या कक्षेमध्ये असताना आपली अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी काय करतो, एक इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी घेतो आणि म्हणून त्या क्लोरीनवरती इट गिव्ज क्लोरीन मायनस आणि मग त्याचं त्या ठिकाणी क्लोराईड आयन तयार झालेत. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 288. सेकंड आहे ऑक्सिजन, इलेक्ट्रॉनिक संरूपण आहे 26. हा 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी घेतो आणि म्हणून त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण दिलेलं आहे 28. अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी त्याला शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉनची गरज असते, म्हणून ऑक्साईड आयनची त्या ठिकाणी O आणि वरती लिहिलेलं आहे 2 वेळा मायनस. तिसरं त्या ठिकाणी नॉन मेटल्स सांगितलेलं आहे नायट्रोजन. नायट्रोजनचं इलेक्ट्रॉन संरूपण आहे 25. मग याला त्या ठिकाणी त्या 25 शेवटच्या कक्षेमध्ये अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे, म्हणून नायट्राइड आयनाची त्या ठिकाणी निर्मिती होते. त्यामुळे त्या एनच्या वरती 3 वेळा 3 त्या ठिकाणी ऋण आयन त्या ठिकाणी गरज आहे, म्हणून N3- या पद्धतीनं त्यावरती लिहिलेलं आहे. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. नेक्स्ट इज रिॲक्शन विथ ऑक्सिजन. ऑक्सिजन बरोबर अधातूची अभिक्रिया होते. नॉन मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म देअर ऑक्साईड. अधातू ऑक्सिजनशी संयोग करून त्यांची ऑक्साईड तयार करतात. फॉर एक्झाम्पल नॉन मेटल प्लस ऑक्सिजन इट गिव्ज नॉन मेटल ऑक्साइड्स. The oxides of non-metals are acidic in nature. They react with base to form soluble salt and water. अधातूची ऑक्साइड्स ही आम्लधर्मी असतात. ती आम्लाशी संयोग पाहून द्रावणीय क्षार व पाणी तयार करतात. फॉर एक्झाम्पल कार्बन प्लस ऑक्सिजन C+O2 इट गिव्स CO2 कार्बन डायऑक्साइड. देन कार्बन डायऑक्साइड CO2 प्लस 2NaOH सोडियम हायड्रॉक्साइड इट गिव्स Na2CO3 प्लस H2O. The oxides of nonmetals reacts with water to form an acid. अधातूचे ऑक्साइड्स पाण्यासोबत अभिक्रिया करून आम्ल तयार करतात. CO2 प्लस H2O इट गिव्स H2CO3 कार्बोनिक ॲसिड. SO2 प्लस H2O इट गिव्स H2SO3 सल्फरस ॲसिड. SO3 प्लस H2O इट गिव्स H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. तर हे आहे रिॲक्शन विथ ऑक्सिजन, रिॲक्शन विथ वॉटर. देन नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ non-metals is non-metals do not react with dilute acid. अधातूंची विरल आम्लासोबत अभिक्रिया होत नाही. Then
नोबल मेटल्स, राजधातू अँड यूज ऑफ नोबल मेटल्स, राजधातूंचे उपयोग, हा भाग आपण पाहत आहोत. यामध्ये नोबल मेटल्स, सम मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, पॅलेडियम अँड रोडियम आर नोबल मेटल्स. काही त्या ठिकाणी यू कॅन आस्क द क्वेश्चन, राईट द नेम ऑफ नोबल मेटल्स. राजधातूंची नावे लिहा. तर राजधातूंची नावे आहेत त्या ठिकाणी गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनियम, पॅलेडियम आणि रोडियम ही आहेत त्या ठिकाणी नोबल मेटल राजधातू. दे ऑकर इन नेचर इन एलिमेंटल स्टेट, ही निसर्गात मूलद्रव्याच्या स्वरूपामध्ये आढळतात. गोल्ड विच इज 100% प्युअर इज कॉल्ड 24 कॅरेट गोल्ड. गोल्ड विच इज 100% प्युअर इज कॉल्ड 24 कॅरेट गोल्ड. की सोनं आहे ते सोनं 100% शुद्ध असेल तर त्याला 24 कॅरेटचं सोनं असं म्हटलं जातं. प्युअर गोल्ड इज सॉफ्ट, शुद्ध सोनं आहे ते शुद्ध सोनं मऊ असतं. ॲज अ रिझल्ट द ऑर्नामेंट्स मेड फ्रॉम प्युअर गोल्ड बेंड ऑर ब्रेक ड्यू टू प्रेशर. त्यामुळं त्या शुद्ध सोन्यापासून जर आपण दागिने तयार केले तर ते ब्रेक किंवा त्या ठिकाणी बेंड होऊ शकतात. देअरफॉर गोल्डस्मिथ्स मिक्स इट विथ सर्टन पोर्शन ऑफ कॉपर ऑर सिल्वर. त्यामुळं जे काही अलंकार बनवणारे दुकानदार आहेत ते काय करतात, त्यामध्ये काही प्रमाणामध्ये कॉपर, तांबे आणि सिल्वर, चांदी मिक्स करतात. त्यामुळं ऑर्नामेंट्स आर मेड फ्रॉम 22 कॅरेट गोल्ड्स ऑर गोल्ड विथ स्टील स्मॉलर कॅरेट व्हॅल्यू. त्यामुळं त्याची जी काही शुद्धता आहे ती शुद्धता त्या ठिकाणी कमी होते आणि म्हणून आपण जी काही पाहतो जी दागिने आहेत ती दागिने 22 कॅरेटची बनवली जातात. त्यामुळं त्याच्यामध्ये थोडासा कठीणपणा, ठिसूळपणा येऊ शकतो. युजेस ऑफ नोबल मेटल्स, धातूंचे, राजधातूंचे उपयोग. फर्स्ट, gold, silver and platinum are used to prepare ornaments. की सोने, चांदी व प्लॅटिनियम यांचा वापर मुख्यतः अलंकार म्हणून, दागिने म्हणून त्या ठिकाणी केला जातो. सेकंड, यूज ऑफ नोबल मेटल्स इज सिल्वर used in medicines. It has antibacterial property. Silver used in medicines. It has antibacterial properties. चांदीचा उपयोग औषधीमध्ये होतो. Gold and silver also used to make medals. सोन्या चांदीची पदकेही तयार केली जातात. गोल्ड अँड सिल्वर ऑल्सो यूज टू मेक अ फ्यू इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. काही उपकरणामध्ये चांदी, सोने यांचा सुद्धा वापर केला जातो. प्लॅटिनम, पॅलेडियम मेटल्स आर यूज्ड ॲज अ कॅटलिस्ट. की कॅटलिस्ट, प्लॅटिनियम, पॅलेडियम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक म्हणून सुद्धा केला जातो. तर यामध्ये यू कॅन आस्क द नेम ऑफ नोबल मेटल्स, व्हाय these metals are called noble metals, which noble metals are used where. नोबेल धातूची त्या ठिकाणी नावे सांगा, त्यांचे उपयोग सांगा, कोणते राजधातू कोणत्या ठिकाणी वापरले जातात
अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. देन प्युरिटी ऑफ गोल्ड, सोन्याची शुद्धता. When we ask rate of gold in a gold shop, it always differ. ज्यावेळेस आपण सोनाराच्या दुकानामध्ये जातो त्यावेळेस त्यांना जे काही आपण सोन्याचे भाव विचारतो त्यावेळेस वेगवेगळ्या कॅरेटच्या सोन्याचे भाव हे वेगवेगळे असतात. सोन्याची जी काही शुद्धता आहे ती शुद्धता कॅरेट या एककामध्ये मोजली जाते. आणि म्हणून गोल्ड इज अ नोबल मेटल इन नेचर, इट ऑकर्स इन एलिमेंट्स फॉर्म. गोल्ड इज अ नोबल मेटल इन नेचर, इट ऑकर्स इन एलिमेंट्स फॉर्म. सोने हा एक राजधातू असून सोने निसर्गात मूलद्रव्य स्वरूपात आढळते. 100% प्युअर गोल्ड इज 24 कॅरेट. 100% शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोने. प्युअर गोल्ड इज सॉफ्ट. शुद्ध सोने मऊ असते. प्युअर गोल्ड इज सॉफ्ट. शुद्ध सोने मऊ असते. देअरफॉर गोल्ड ऑर्नामेंट्स प्रिपेअर्ड बाय प्युअर गोल्ड मे ब्रेक ऑर बेंड ड्यू टू प्रेशर. ते शुद्ध सोनं असल्यामुळे त्यापासून तयार केलेली दागिने दाबामुळे वाकतात किंवा तुटतात. देअरफॉर हेन्स गोल्डस्मिथ ॲड स्पेसिफिक अमाऊंट ऑफ कॉपर ऑर सिल्वर इन प्युअर गोल्ड टू प्रिपेअर ऑर्नामेंट्स. 22 कॅरेट्स गोल्ड इज यूज. म्हणून दुकानदार किंवा दागिने तयार करण्यासाठी सोनार काय करतात, त्या ठिकाणी तांबे किंवा चांदी विशिष्ट प्रमाणामध्ये त्यामध्ये मिसळतात आणि दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट किंवा त्यापाहून कमी कॅरेटचे सोने वापरले जाते. मग आपल्याला सोन्याची शुद्धता कॅरेट व टक्केवारी, कॅरेट आणि पर्सेंटेज दिले. 24 कॅरेटचं जर त्या ठिकाणी गोल्ड असेल, सोनं असेल, तर त्याची जी काही पर्सेंटेज आहे, टक्केवारी आहे ती 100%. 22 कॅरेट 91.66. 80 कॅरेटची जर दागिने असतील तर त्यामध्ये सोन्याची शुद्धता आहे 75%. 14% असेल तर 58.33. 12% कॅरेट असेल 12 तर 50% त्या ठिकाणी गोल्ड आहे. आणि 10% कॅरेट जर असेल तर त्यामध्ये 41.66 एवढं पर्सेंटेज सोन्याची त्या ठिकाणी टक्केवारी असते. तर या पद्धतीनं एक भाग आज आपण पाहिलेला आहे. त्यामध्ये पार्ट 2 मध्ये केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, फॉर्मेशन ऑफ आयन्स, केमिकल रिॲक्शन विथ ऑक्सिजन, अधातूची विरल आम्लासोबत अभिक्रिया होत नाही. त्यानंतर नोबल मेटल्स, यूज ऑफ नोबल मेटल्स, प्युरिटी ऑफ गोल्ड हा भाग आपण पार्ट 2 मध्ये पाहिलेला आहे. हा जो काही भाग आपण पाहिला आहे, या पाहिलेल्या भागावरती आपल्याला काही प्रश्नसुद्धा विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये पेज नंबर 53 वरती आहे, व्हॉट आर द युजेस ऑफ नोबल मेटल्स. क्वेश्चन 4 मधला डी आहे. व्हॉट आर द युजेस ऑफ नोबल मेटल्स. राज धातूंचे उपयोग सांगा. याच्या अगोदर आपण एक पार्ट फर्स्ट पाहिला आहे. पार्ट फर्स्टमध्ये पेज नंबर 53 वरती एक्झरसाइज दिलेली आहे आपल्याला. कंप्लीट द टेबल. क्वेश्चन 1 हाही प्रश्न आपण सोडू शकतो. क्वेश्चन 2 आहे, आयडेंटिफाय द ऑड टर्म्स. गटात न बसणारा शब्द ओळखा. यातले 1, 2, 3 प्रश्न आपण त्या ठिकाणी ए बी सी हे सोडू शकतो. क्वेश्चन 3 आहे, राईट सायंटिफिक रिझन. शास्त्रीय कारणे लिहा. त्यामधला ए आणि बी
ही दोन उदाहरणं आपण त्या ठिकाणी सायंटिफिक रिझन त्या ठिकाणी आत्तापर्यंत झालेल्या भागावर सोडू शकतो. क्वेश्चन 4मधला आन्सर द फॉलोविंग, त्यामधला आता आपण पाहिला आहे डी आहे व्हॉट आर द युजेस ऑफ नोबल मेटल्स, हा प्रश्न त्या ठिकाणी सोडू शकतो. तर ह्या दोन भागावर झालेल्या या प्रश्नांची उत्तरं लिहून आपण संबंधित विषय शिक्षकांना पाठवा. राहिलेला भाग आपण पुढच्या वेळेस पाहूयात.